नमस्कार मंडळी, कसं काय, बरं आहे ना? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी घडामोड घडते. एक असं नाव जे सांगलीच्या गल्लीपासून ते थेट दिल्लीच्या संसदेपर्यंत गाजले. एक असं व्यक्तिमत्व जे सलग 10 वर्ष सांगलीचं प्रतिनिधित्व संसदेत करत राहिलं. एक असा नेता ज्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सांगलीत आले होते. ते म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील. आणि आता ही बातमी आली आहे की संजय काका पाटील 30 जून रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संजय काका पाटील यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द, 2 वेळा खासदार म्हणून त्यांनी केलेली कामे, किती मतांनी ते निवडून आले, त्याचबरोबर भाजप प्रवेशामागची कारणे आणि सांगलीच्या राजकारणात त्यांचं नक्की वजन काय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी माहिती सांगणार आहे ती पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, संजय काका पाटील म्हणजे केवळ एक राजकीय नेता नाही, ते सांगलीच्या मातीशी घट्ट जोडलेले एक नाव आहे. संजय काकांनी आपल्या कामाच्या बळावर केवळ सांगलीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मित्रांनो, सांगली म्हणजे राजकीय दृष्ट्या खूपच संवेदनशील जिल्हा, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पारंपरिक ताकद खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत एक भाजपचा उमेदवार सलग 2 वेळा म्हणजेच 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकणं म्हणजे साधी गोष्ट नाही. 2014ची लोकसभा निवडणूक देशभर मोदी लाट होती, पण सांगलीमध्ये संजय काकांनी स्वतःच्या जीवावर म्हणजेच स्वतःच्या ताकदीवर मोठा विजय मिळवला. विरोधकांना मागे सोडत त्यांनी एक ठोस बहुमत मिळवलं. जवळपास 1,42,000पेक्षा अधिक मतांच्या फरकाने ते निवडून आले होते. हा आकडा सांगतो की सांगलीकरांनी त्यांच्यावर किती विश्वास ठेवला होता. त्याचबरोबर 2019ची लोकसभा निवडणूक, यावेळी विरोधकांनी जोरदार आव्हान उभे केले होते. काँग्रेसचे विशाल पाटील मैदानात होते, पण संजय काका यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आणि विजय मिळवला. सलग 10 वर्ष सांगलीचं खासदारपद सांभाळलं, हे फक्त त्यांच्या कार्याचं सर्वात मोठं प्रमाणपत्र आहे. तर मित्रांनो, खासदार म्हणून संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाची कामे केली. केवळ घरात बसून नाही तर जमिनीवर उतरून त्यांनी सामान्य माणसांचे प्रश्न मांडले. चला पाहूया त्यांची काही ठळक कामे. शेतकऱ्यांसाठी काम. सांगली जिल्हा म्हणजे ऊस आणि डाळिंबाचा जिल्हा. इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संजय काका सतत दिल्लीत आवाज उठवत राहिले. कृषी विभागाशी संबंधित योजना सांगलीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागासाठी पाणी योजना आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मित्रांनो, पायाभूत सुविधा. सांगली जिल्ह्यातील रस्ते, पूल यांच्या विकासासाठी केंद्राकडून निधी मिळवण्यात संजय काकांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याचबरोबर औद्योगिक विकास. सांगलीमध्ये उद्योग यावेत, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना सांगलीत आणण्यासाठी प्रयत्न केले. मेक इन इंडिया सारख्या योजनांचा फायदा सांगलीच्या लघु उद्योजकांना व्हावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. संसदेत सांगलीचा आवाज. खासदार म्हणून संजय काका हे संसदेत नियमितपणे उपस्थित राहिले आणि सांगलीच्या समस्यावर बोलले. 0 आवर आणि क्वेश्चन आवर मध्ये त्यांनी सांगलीच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाब विचारला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळख असणारे. मित्रांनो, संजय काकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते सामान्य माणसाला ओळखतात आणि सामान्य माणूस त्यांना ओळखतो. एखाद्या गरीब शेतकऱ्याचं काम असो किंवा एखाद्या व्यापाऱ्याचा प्रश्न असो, काकांकडे जा, हे सांगलीत एक ठरलेलं उत्तर आहे. आणि काका म्हणजे काम होतं
हा विश्वास सांगलीकरांनी वर्षानुवर्षे जपला आहे. मित्रांनो, एखाद्या नेत्याचं राजकीय महत्त्व किती आहे हे ओळखायचं असेल तर एकच गोष्ट बघा, त्याच्या प्रचारासाठी कोण येतं. आणि सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांची यादी आपण पाहूया. संजय काकांचं वजन किती आहे त्यावरूनच आपल्याला कळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान, ज्यांचं वेळापत्रक मिनिटांमध्ये ठरलेलं असतं, ते स्वतः सांगलीत आले संजय काकांच्या प्रचारासाठी. हे एकच उदाहरण पुरेसं आहे. संजय काकांचं महत्त्व यावरूनच समजून जातं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणजेच लोकप्रिय मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वात प्रभावशाली चेहऱ्यापैकी एक, त्यांनी देखील संजय काकांसाठी सांगलीत येऊन प्रचार केला होता. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वात ताकदवान नेते म्हणून ओळखले जाणारे फडणवीस यांनी देखील सांगलीत येऊन संजय काकांचा प्रचार केला होता. असे अनेक नेते येऊन सांगलीमध्ये त्यांनी काकांचा प्रचार केला होता. यावरूनच कळत आहे की संजय काकांचं सांगलीमध्ये वजन किती आहे ते. मित्रांनो, आता येतो मुख्य प्रश्नावर. 2024च्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर उभे राहिले होते, पण त्यांना म्हणावं असं यश मिळालं नाही. आणि सांगलीमध्ये काँग्रेसचे विशालदादा पाटील त्यावेळेस अपक्ष होते, त्यांचा विजय झाला. आणि त्यानंतर संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश घेतला व आमदारकीची निवडणूक निवडली. त्यावेळी देखील त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही, त्यामुळे त्यांचा तिथे पराभव झाला. पण आता एक येतो मोठा ट्विस्ट. तासगाव नगरपालिकेमध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवला. जेवढे त्यांचे कार्यकर्ते उभारले होते त्यांना निवडून आणलं. हीच तर त्यांची खरी खासियत आहे. तर मित्रांनो, 30 जून 2026 हा दिवस सांगलीच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संजय काका पाटील अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे फक्त एका नेत्याचं पक्षप्रवेश नाही, हे सांगलीच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ आहे. कारण संजय काका भाजपमध्ये आल्यावर सांगलीतील भाजपची ताकद वाढणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील हे भाजपच्या जागेवरून उभे राहू शकतात. त्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण होईल. सांगलीत काँग्रेसला थेट आव्हान देण्याची ताकद भाजपला मिळेल. मित्रांनो, राजकारणात वेळ खूप महत्त्वाचा असतो आणि संजय काका पाटील यांचा निर्णय योग्य वेळी योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे असे जाणकार सांगतात. मित्रांनो, सत्ता येते आणि जाते, पक्ष बदलतात, पण जनतेशी असलेलं नातं हे खरं बळ असतं. आणि संजय काका पाटील यांचं सांगलीच्या जनतेशी असलेलं नातं हे खरंच खास आहे. तुमच्या गावातला एखादा तरुण नोकरीसाठी अडला असेल, एखाद्या शेतकऱ्याला सरकारी कामात अडचण आली असेल, एखाद्या महिलेला योजनेचा लाभ मिळत नसेल, काकांकडे जा. हे उत्तर सांगलीत वर्षानुवर्षे प्रचलित आहे. हेच त्यांचं खरं बळ आहे. हेच बळ त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळखलं जाण्याचं कारण आहे. आणि आता जेव्हा ते भाजपमध्ये येत आहेत तेव्हा त्यांच्यासोबत हे लाखो जनसंपर्काचं जाळं भाजपकडे येणार आहे. हेच खरं तर भाजपला हवं आहे आणि हेच सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की संजय काका पाटील केवळ एक नेता नाही, ते सांगलीच्या राजकारणाचा एक जिवंत इतिहास आहेत. सलग 10 वर्षे खासदारकी, मोदी, योगी, फडणवीस यांनी स्वतः येऊन प्रचार केलेला नेता, जनतेशी जोडलेलं अतूट नातं आणि आता भाजपमधील नवा अध्याय. हे सगळं पाहता 30 जून हा दिवस सांगलीच्या राजकारणात एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे, यात शंका नाही. आता मित्रांनो, तुम्ही सांगा, संजय काका पाटील भाजपमध्ये येत आहेत, याचं कारण काय असू शकतं? जर ते येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभे राहिले तर ते जिंकतील का? कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय, सांगली जिल्ह्यातील बातम्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अपडेटसाठी आताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
जेणेकरून प्रत्येक नवी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।